लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांच्या प्रश्नांवरून आता राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनकडून 18 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. PWD, आदिवासी विभाग, महसूल, गृह, पर्यटन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ग्रामविकास, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इतर शासकीय महामंडळांच्या विकास कामांची कामे पूर्ण करूनही राज्यातील हजारो शासकीय कंत्राटदारांची देयके दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याचा दावा फेडरेशननं केला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर आपला शासकीय ठेकेदार वर्ग हा एक समाजाचा मोठा विकासाचा मोठा भाग आहे. जर सर्व महाराष्ट्र किंवा भारत देशाचं जरी बघितलं तर आपण GDPचा सगळ्यात मोठा वाटा ठेकेदार वर्ग किंवा विकासक हा उचलत असतो. परंतु मागील काही वर्षांपासून साधारण 4-5 वर्षांपासून सरकारच्या धोरणांमुळे हा वर्ग अतिशय मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यांची एकदम दरिद्री अशी अवस्था झालेली आहे. त्यांच्यावरती बँकांचे कर्ज झालेले आहेत. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने यांनी अव्वाच्या सव्वा कामं मंजूर करून ठेवले. त्या कामांना अर्थसंकल्पीय तरतूद केली नाही आणि त्यामुळे ठेकेदारांनी ते कामं करून कर्जबाजारी झालेले आहेत. या सरकारी धोरणामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाला खीळ बसलेली आहे. याच्या संदर्भामध्ये आम्ही अनेक वेळेस शासन दरबारी पत्रव्यवहार करून आणि इतर सर्व मार्गाने तोंडी लेखी स्वरूपात सर्व अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना निवेदनं दिली आहे, त्यांच्याशी चर्चा केली. परंतु त्यांच्याकडून ठोस असं काही मार्ग नाही. कारण त्यांच्याकडे महाराष्ट्र शासन काही दरिद्री झालेलं आहे किंवा त्यांच्याकडे पैसे राहिलेले नाही आहे हे काही माहीत नाही. परंतु ते आम्हाला पैसे द्यायला कबूल नाही आहेत. मग याच्या संदर्भात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे की आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही मार्ग राहिलेला नाही. सर्व ठेकेदारांची भावना ही अतिशय उत्स्फूर्त आहे की बाबा यांना सरकारला आंदोलन केल्याशिवाय जाग येणार नाही आहे. त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातले ठेकेदार एकत्र होऊन दिनांक 18 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने जमा होणार आहेत आणि सरकारला जाब विचारणार आहेत. तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. प्रलंबित देयके सुमारे 90,000 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा करण्यात येत असून काम शासनाचे, मात्र आर्थिक भार कंत्राटदारांवर अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप आहे. कंत्राटदारांनी सरकारसमोर काही थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्व विभागांची एकूण किती देयके प्रलंबित आहेत? निधी उपलब्ध नसताना मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय मंजुरी आणि कार्यारंभ आदेश का देण्यात आलेत? तसेच विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जांचे व्याज कंत्राटदारांनी वर्षानुवर्ष का भरायचे, असा सवाल करण्यात आलाय. पात्र आणि पडताळणी झालेली प्रलंबित देयके तातडीने अदा करावीत. विभागनिहाय, योजनानिहाय आणि कालावधीनिहाय प्रलंबित देयकांची अधिकृत आकडेवारी सार्वजनिक करावी. तसेच दर 3 महिन्यांनी नियमित निधी वितरण आणि पेमेंटची व्यवस्था सुरू करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. ॲक्च्युली आम्ही जुलै 2024मध्ये जी बजेटला कामं मंजूर झालेली होती ती कामं घेतली होती आदिवासी विकास विभागाकडून. तर ती कामं आज पूर्ण होऊन 2.5 वर्ष होत आहे. 2.5 वर्षात आम्ही वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना, आमदारांना आणि मंत्री महोदयांना जाऊन भेटलो होतो. त्यांचे OSD अधिकारी यांना सगळ्यांना वारंवार आम्ही फॉलोअप घेऊनही आमचे पैसे आजतागायत रिलीज झालेले नाही आहे. त्या पैशांचं कामं पूर्ण होऊन 2.5 वर्ष पूर्ण होत आहे, तरी ते कामांचे आत्तापर्यंत पैसे न मिळाल्यामुळे आमच्यावर त्या कामांसाठी जे आम्ही पैसे सावकारांकडून घेतले होते, जे बँकेकडून घेतले होते आणि जो आमचा कष्टाचा पैसा आहे, त्यासाठी आम्हाला 2.5 वर्षापासून सरकार दरबारी जाऊन फेऱ्या माराव्या लागत आहे. आमचे पैसे यांसाठी मजूर फोन करत आहे आम्हाला की आम्हाला कधी पैसे आमचे मिळतील. ज्या पुरवठादारांकडून आम्ही आमचे मटेरियल वगैरे विकत घेतले होते ते कंटिन्यू आम्हाला फोन करून विचारत आहे की आमचे पैसे कधी मिळतील. आणि 2-2.5 वर्षापासून हे पैसे शासनाकडे प्रलंबित आहे. ते रिलीज करण्यासाठी आम्ही आत्तापर्यंत भरपूर प्रयत्न केले, पण कुठल्याही पद्धतीने आम्हाला यश मिळालं नाही. म्हणून आम्ही आत्ता आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. 18 आणि 19 तारखेला आम्ही आझाद मैदानावर सगळे सरकारी ठेकेदार जमत आहोत आणि बेमुदत धरणे आंदोलन आम्ही करणार आहे. जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे.
आम्ही माननीय आदिवासी विकास मंत्री यांना मागच्या आठवड्यात भेटून 5 मागण्या केल्या होत्या की ह्या आर्थिक वर्षात जे 800 कोटी रुपयाचं बजेट तुम्ही दिलं आहे तो तुम्ही लगेच रिलीज करण्यात यावा आणि येत्या दिवाळीपर्यंत किंवा हिवाळी अधिवेशनात आमच्या T6 हेडला 5000 कोटीची मागणी तरतूद करावी की ज्यामुळे आमच्या जे डोक्यावर व्याजाचा डोंगर वाढत चालला आहे ठेकेदारांवर तो ॲटलिस्ट खांद्यावर येईल. दर 3 महिन्यांनी आमचे देयके हे पूर्वी जसे रिलीज होत होते तसे रिलीज करण्यात यावे आणि कालबाह्य एक काळ ठरवून द्यावा की किती वेळेपर्यंत आम्हाला आमचे पैसे रिलीज करण्यात येतील आणि आत्तापर्यंत आमचे पैसे जे रिलीज झाले नाही त्याला जबाबदार असणारे अधिकारी मंत्री यांनी त्याचं काय कारण आहे कशामुळे पैसे रिलीज होत नाही आहे याची जबाबदारी घ्यावी आणि आम्हाला या आर्थिक संकटातून सोडवावे. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की जे काही आर्थिक संकट आज आमच्या सरकारी ठेकेदारांवर आलेलं आहे हे फक्त तुम्हीच निवारू शकता. त्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी पर्याय द्या. 18 आणि 19ला जे आंदोलन आमचं होणार आहे ते आमच्या प्रलंबित निधीसाठी आहे. जो निधी 2024पासून जी कामं आम्ही पूर्ण करून ठेवलेली आहेत तो अजूनही वितरित करण्यात आलेला नाही. आमच्यासोबत असे बरेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहेत ज्यांच्या आयुष्यातले हे पहिले कामं होते ते आमच्याकडे येतात. ते आता हताश बसले आहेत. ऑलरेडी जर आपण बघायला गेलो तर बाहेर नोकऱ्या नाही आहेत. सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर हाच एक मार्ग असतो की काहीतरी काम मिळेल 2 पैसे मिळतील म्हणून नवीन मुलांनी हे कामं घेतलेले आहेत तर ते आमच्याकडे येतात. आम्ही पण याच्यामध्ये होरपळलं गेलेलो आहेत. आमच्यासोबत जे सिनियर आहेत आम्हाला ते आता हेल्प करत आहेत आणि ते म्हणत आहेत की आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही कारण की वारंवार आदिवासी विकास मंत्री मुख्यमंत्री यांची भेट घेऊन यांच्या कानावर हा प्रश्न जाऊनही ते काही ऐकण्यास तयार नाही. नवीन कामांना ते मंजुरी देतात त्यांना आता निधी देत आहेत मोठ्या मोठ्या कामांना पण आम्ही जे कामं कंप्लीट केलेले आहेत जे पाड्यांवरचे गावखेड्यांवरचे कामं आहेत ज्याच्यामुळं स्थानिक लोकांना तिथला अतिशय फायदा झालेला आहे असे कामं आम्ही करतो आहे तर आमचे देयकं का नाही द्यावी त्यांनी एवढीच आमची रास्त मागणी आहे. आम्हाला आंदोलनापर्यंत जायची बिलकुल इच्छा नव्हती पण आता जावं लागतं आहे कारण की 2-2.5 वर्षांपासून आम्ही थकलो आहे आता मागण्या मागून आमच्या सरकारकडे. आता सध्या आमच्या आंदोलनामध्ये 5000 लोक सहभागी झालेले आहेत आणि ते सर्व उद्या रात्री परवा सकाळी मुंबईला येणार आहेत आणि त्याच्यानंतर आमच्या आंदोलनाला सर्व विरोधकांचा पण पाठिंबा आहे. माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माननीय रोहित पवार साहेब, त्याच्यानंतर माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, माननीय नजीम खान साहेब हे सगळ्यांची आमची भेट झालेली आहे. ते सगळे आमच्या इथे येणार आहेत. आदित्य साहेब ठाकरे नाशिकमध्येच आम्हाला भेटले ते पण येणार आहेत. सर्व विरोधकांचा आम्हाला पाठिंबा आहे की आम्हाला न्याय हक्क मिळणार आहे. आम्हाला याची शाश्वती आहे. जर आम्हाला आमचा हक्क मिळाला नाही तर हे आंदोलन असेच बेमुदत चालू राहील. प्रलंबित देयकांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी 18 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचे राज्यव्यापी धरणे आंदोलन होणार आहे. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.